आगामी काळामध्ये आता बऱ्याच परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर सरळ सेवेच्या असतील, MPSCच्या असतील, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा नंतर कंबाईन मुख्य परीक्षा असेल, गट मुख्य परीक्षा असेल, बरोबर. तर मित्रांनो, त्या संपूर्ण परीक्षांसाठी आपला जो आजचा घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्क घेऊन जाणारा आहे. नवनवीन प्रश्न या घटकावरती सध्या पेपरमध्ये विचारताना दिसत आहेत. मग या संपूर्ण संकल्पनांचा उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला या लेक्चरमधनं क्लिअर करायच्या आहेत त्या, आणि त्या संपूर्ण कुठल्याही पद्धतीचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठीच हे आजचं लेक्चर आहे. अगदी सोप्या भाषेत या कन्सेप्ट तुम्हाला मी सांगणार आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचं स्वागत करतो. आतापर्यंत बऱ्याच दिवसांपासून आपलं लेक्चर यूट्यूबला झालेलं नाही आहे, पण आज त्या ठिकाणी आपण लेक्चर घेतोय. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि मराठीमध्ये भरून भरून मार्क, हक्काचे मार्क मिळवा. चला जाऊया आपण आजच्या लेक्चरकडं. बघा, आत्ता त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या सर्व कन्सेप्ट समजून घेण्याआधी किंवा पुढे जाण्याआधी फक्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला प्रयोग कशा पद्धतीने ओळखता आला पाहिजे. तर नंबर 1 मध्ये कर्तृकर्म संकर. कर्तृकर्म संकर म्हटल्यानंतर कर्ता इथं द्वितीय पुरुषी असतो. कर्तृकर्म संकर म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये आलेली असतात, एक कर्तरी आणि एक कर्मणी. त्यानंतर कर्म हे प्रथम येतं किंवा त्याची विभक्ती अप्रत्यय द्वितीय असते. क्रियापद जे असतं ते भूतकाळी असतं नेहमी. या 3 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तर कर्तृ कर्म संकर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखता येणार. त्यानंतर कर्तृभाव संकरमध्ये काय असतं तर कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. द्वितीय पुरुषी म्हणजे काय की तू किंवा तुम्ही याच्यापैकी एखादा कर्ता त्यामध्ये आलेला असतो, आणि कर्म जे आलेलं असतं त्याला नेहमी प्रत्यय असतं आणि क्रियापदे भूतकाळी असतं, बरोबर. मग सर आता इकडे ह्याच्यामध्ये फरक काय, तर इकडे कर्म हे प्रथम येत असतं, इकडे कर्माला प्रत्यय जोडून आलेलं असतं. त्यानंतर इकडे कर्म भाव संकर म्हणजे कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग दोघांची वैशिष्ट्ये यामध्ये समाविष्ट आहेत. तर यामध्ये कर्ता जो असतो तो तृतीय पुरुषी असतो. म्हणजे तृतीय पुरुषी म्हणजे सर्वांना माहिती आहे की 2 जण उभे असतात, तिसऱ्याचा विषय त्या ठिकाणी सुरू असतो, तो तृतीय पुरुषी असतो. आणि कर्म जे काही असतं त्याला प्रत्यय जोडलेलं असतं आणि क्रियापद हे नेहमी भूतकाळी असतं. इकडे जर आलात तर कर्तृ कर्म आणि भावसंकर म्हणजे तिघा प्रयोगाची वैशिष्ट्ये एकत्र आलेली असतात. वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो तो नेहमी द्वितीय पुरुषी असतो. कर्म त्याला प्रत्यय जोडलेलं असतं आणि क्रियापदे भूतकाळी असतं. आता कशा पद्धतीने रचना असते, अगदी सोप्या भाषेमध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर करा. त्यातला पहिला प्रकार बघा. आता म्हणजे पहिल्या प्रकाराकडे जाण्याच्या आधी प्रकार कोणकोणते आहे पुन्हा एकदा इकडे सांगतो. सर्वात पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे कोणता, कर्तृ कर्म संकर. ओके, हा सर्वात पहिला प्रकार अभ्यासायचा आहे. दुसरा कर्तृ भाव संकर. ओके, कर्तृ भाव संकर हा दुसरा प्रकार अभ्यासायचा आहे. तिसरा प्रकार अभ्यासायचा आहे कर्म भाव संकर, हा नंबर 3चा प्रकार अभ्यासायचा आहे. आणि नंबर 4 मध्ये तुम्ही गेलात तर तिघा प्रकार त्यामध्ये येतात, कर्तृ कर्म आणि भाव संकर हे 4 प्रकार त्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे अशा प्रकारे याला म्हणतात संकर किंवा संकीर्ण प्रयोगाचे प्रकार. आता एक एक प्रकार आपण घेणार आहे आणि अभ्यासणार आहे. सर्वात पहिला प्रकार आहे तुमचा कर्तृ कर्म संकर प्रयोग, बरोबर. ज्या प्रयोगाच्या प्रकारात कोणती प्रयोगाची वैशिष्ट्ये तर कर्तरी प्रयोग आणि त्याच्यानंतर त्यामध्ये येतं कर्मणी प्रयोग. अशा पद्धतीने दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये समाविष्ट त्यामध्ये होत असतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्याला कर्तृ कर्म संकर असं म्हटलं जातं. कर्तृ कर्म संकर असं त्याला म्हटलं जातं. त्याची वैशिष्ट्ये मला वाटतं आता पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो. म्हणजे वाक्याची सुरुवात जी झालेली असते ती वाक्य सुरुवात कशाने होते, तू किंवा तुम्हीने होते. त्यानंतर कर्म जे असतं ते प्रत्यय त्याला त्या ठिकाणी नसतं आणि त्याचं क्रियापदे भूतकाळी असतं. आणि क्रियापदाला शक्यतो स हे विभक्तीचं प्रत्यय 90% जोडून आलेलं असतं. आता यामध्ये सर्वात पहिलं उदाहरण काय आहे की तू मला फुलं दिलेस, अशा प्रकारची रचना आलेली आहे. आता जी वैशिष्ट्ये आपल्याला सांगितली ती संपूर्ण वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. वाक्याची सुरुवात आहे तू ने म्हणजे द्वितीय पुरुषी. त्यानंतर वाक्यामध्ये आलेला कर्म, आता देणारा कोण तर तू म्हणजे वाक्यातील हा कर्ता आहे तो द्वितीय पुरुषी आहे, अगदी बरोबर आहे. वाक्यामध्ये कर्म कोणता आलेला आहे, दिलेलं काय तर फुलं म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. मी तुम्हाला कर्ता कर्म ओळखण्याची पद्धत जी काही आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं लेक्चर बघितलं नसेल यूट्यूबचं त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सर्च करा की कर्ता व कर्म ओळखणे लक्ष मराठी अकॅडमीला. तुम्हाला आवर्जून तिथं लेक्चर बघायला मिळणार आहे. ते लेक्चर आवर्जून बघून घ्या. एकदम सोप्या भाषेमध्ये डिटेल लेक्चर मी घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर हे वाक्यामधलं कर्म आलं, बरोबर. आता कर्म हे त्याला प्रत्यय नसतं म्हणजे ते प्रथमेत असतं
किंवा त्याची विभक्ती अप्रत्यय द्वितीय असते. अशा पद्धतीने रचना आली आहे. आणि क्रियापद जे काही आलेलं आहे दिले स, त्याला स हे प्रत्यय जोडून आलेलं असतं शक्यतो, बरोबर, किंवा ते भूतकाळी असतं. म्हणजे सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आत्ता सांगायचं काय आत्ता मला सांगायचं की एकदा कर्त्यानुसार ते बदलणार आहे, एकदा कर्मानुसार ते बदलणार आहे, बरोबर. आता एकदा कर्त्यानुसार त्या ठिकाणी बदल करून बघा की त्या ठिकाणी तूच्या ऐवजी तुम्ही घ्या. तू हा एक वचनामध्ये आहे, तुम्ही हा अनेक वचनामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होतोय. तुम्ही मला, बरोबर, फूल दिले अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रियापदाला जोडलेला जो काही स होता तर तो स निघून गेला, बरोबर. तुम्ही मला फुलं दिले अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी समाविष्ट झालेली आहे. म्हणजे जो स आलेला होता तो स तिथं क्रियापदातनं काय होऊन गेला, निघून गेला. म्हणून ती रचना त्यामध्ये आलेली ही कशानुसार बदलली, ही कर्त्यानुसार त्या ठिकाणी झाली. म्हणजे कर्त्यानुसार बदलली म्हणून त्यामध्ये समाविष्ट कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही कर्त्यामध्ये बदल करा, क्रियापद बदलणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची कर्ते तुम्ही घेऊ शकतात, क्रियापद बदलू शकतात. ती मला फुलं देते, बरोबर. समीक्षा मला फुल देते, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कर्ते घेऊ शकतात, क्रियापद बदलू शकतात. फक्त एवढंच मला सांगायचं आहे की कर्त्यानुसार क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये. नंबर 2 मध्ये आता कर्मानुसार क्रियापद बदलवा. आता कर्मानुसार क्रियापद बदलवताना काय करावं लागेल, कर्त्याला प्रत्यय लावावं लागेल. त्याने, बरोबर ना, मला फुले, बरोबर ना, फुलच्या ऐवजी काय झालं, फुले, बरोबर, दिली अशा पद्धतीने. ओके, त्याने मला फुले दिली अशा पद्धतीने. आपल्याला इथं याच्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदललं, ही कोणत्या प्रयोगाची वैशिष्ट्ये झाली, कर्मणी प्रयोगाची, बरोबर. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्याने मला फुले दिली म्हटल्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी प्रत्यय असतं, म्हणून ते कर्त्याला नेहमी प्रत्यय असतं म्हणून कर्त्याला प्रत्यय आलेला आहे, बरोबर. त्याची वैशिष्ट्ये लक्षात घ्या कर्मणी प्रयोगाची, अलग लक्षात. त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असते किंवा त्याची विभक्ती अप्रत्यय द्वितीय असते, म्हणून त्या ठिकाणी कर्माची जी काही विभक्ती आहे ती प्रथम येत आहे किंवा त्याची विभक्ती अप्रत्ययी द्वितीय आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी इथं क्लिअर होत आहेत, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होत आहेत. म्हणून इकडं दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये त्या एकाच उदाहरणामध्ये समाविष्ट आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं मित्रांनो कर्तृ कर्म संकर. ओके, सर्वांना समजलं असेल, मला कमेंट्स करून सांगायचं सर्वांनी. त्यानंतर नंबर 2 मध्ये या बघा, तर त्या स्वरूपाचं वाक्य आहे की तू चिंच खाल्लीस, तुझ्या ऐवजी तुम्ही करा, बरोबर. तुम्ही चिंच खाल्ली. आता इथं जर आपण लक्षात घेतलं, तुम्ही चिंच खाल्ली अशा पद्धतीने. ओके, तर तुम्ही चिंच खाल्ली म्हटल्यानंतर इथं तुझ्या ऐवजी तुम्ही केलं, क्रियापदाचं लगेच स हे प्रत्यय निघून गेलं, क्रियापद भूतकाळी आलं, कर्त्यानुसार क्रियापद बदललं, म्हणजे त्या ठिकाणी कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये. त्यानंतर त्यांनी चिंचच्या ऐवजी चिंचा, मी अनेक वचन केलं चिंचचं, खाल्ल्या, लगेच क्रियापद बदललं. म्हणजे इकडं क्रियापद कशानुसार बदललं, कर्मानुसार. अशा पद्धतीने उदाहरण, बरोबर. दोघं प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट. आता ह्याला स्टार करायचं. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे 5 स्टार केलं डायरेक्ट, बरोबर. बऱ्याच ठिकाणी आयोग कुठं प्रश्न विचारते, एमपीएससी इथे प्रश्न विचारताय आपल्याला आता. ओके, की त्याने काम केले ना, बरोबर. आता काही जण म्हटले की सर वाक्याची सुरुवात तुम्ही सांगितली द्वितीय पुरुषी, वाक्याला कर्माला प्रत्यय नसतं, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी क्लिअर आहे. पण थोर व्याकरणकार डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेब सांगतात, बरोबर, त्यांच्या संदर्भ ग्रंथानुसार तुमच्या समोर मांडणी करतोय की त्याने काम केले ना, बरोबर. काही प्रसंगी अशा प्रकारची रचना आलेली असते की वाक्याची सुरुवात क्वचित प्रसंगी तृतीय पुरुषीने त्या ठिकाणी झालेली असते. कशाने झालेली असते, तृतीय पुरुषीने वाक्याची सुरुवात झालेली असते आणि त्याला विभक्तीचं प्रत्यय जोडलेलं असतं क्वचित प्रसंगी, समजलं का. आणि वाक्यामध्ये क्रियापदाला शेवटी न हे प्रत्यय जोडलेलं असतं. अशा प्रकारची रचना लक्षात ठेवायची. आपल्याला यावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, समजलं का. म्हणून या सर्व गोष्टी तर क्लिअर करून देतो आहे. फक्त हे क्वचित प्रसंगी आहे. तुम्हाला मी सांगितले की सर्व कन्सेप्ट तुमच्या समोर मांडतोय, आयोग समोर ठेवून किंवा इतर परीक्षा समोर ठेवून. ओके, मी अपेक्षा करतो पहिला प्रकार सर्वांना उत्कृष्टपणे समजला असेल, सर्वांची परवानगी घेतो, पुढे मार्गस्थ होतो. दुसरा प्रकार आहे बघा आता, कर्म भाव संकर. ज्या प्रयोगाच्या प्रकारात एकदा कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये आणि त्याच्यानंतर इकडं भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये, बरोबर. कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये आणि भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये असे दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये एकत्र आलेली असतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, तर तेव्हा त्याला म्हटलं जातं कर्म भाव संकर अशा पद्धतीने, बरोबर. कर्म भाव संकर असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. त्याची वैशिष्ट्य मित्रांनो काय, तर वाक्यामध्ये आलेला कर्ता हा नेहमी तृतीय पुरुषी असतो.
नंबर 2 मध्ये वाक्यामध्ये आलेलं जे काही कर्म असतं ते कर्माला नेहमी प्रत्यय असतं आणि क्रियापद भूतकाळी असतं. उदाहरण बघा आता, आईने मुलीला मुंबईत धाडली. अशा प्रकारे आता काय आहे, कर्म भावसंकर आहे. वाक्यामध्ये धाडणारी कोण आहे? आई. वाक्यामध्ये कर्ता आलेली आहे आई. वाक्यामध्ये कर्म कोणतं आलेलं आहे? धाडण्याची प्रत्यक्ष क्रिया कुणावर घडते? तर मुलीवरती त्या ठिकाणी घडते आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे मुलगी. आता आपली वैशिष्ट्य काय सांगतायत की कर्ता हा तृतीय पुरुषी असतो. आईने म्हणजे तिसरा व्यक्ती आहे, बरोबर. म्हणजे 2 जण उभे आहेत, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो बाबा आईने मुलीला मुंबईत धाडली, बरोबर. म्हणजे तृतीय पुरुषी आहे आई, बरोबर. त्यानंतर कर्माला प्रत्यय असतं, कर्माला प्रत्यय जुडलेला आहे. क्रियापद भूतकाळी असतं, ला लिहिले, तिथं प्रत्यय जुडलेला आहे ली, बरोबर. मग आता इथं काय सांगतोय तुम्हाला की एकदा कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे. मग आता कर्मानुसार क्रियापद कशा पद्धतीने बदलणार आहे बघा. आता मी असं म्हणतो की आईने मुलीलाच्या ऐवजी आपण मुलाला घेऊया. आईने मुलाला मुंबईस धाडला. लगेच क्रियापद बदललं, इकडे धाडली होतं, इकडे धाडला झालं, बरोबर. म्हणजे कर्माच्या लिंगानुसार क्रियापद बदललं, म्हणजे कर्मानुसार बदललं. इथं कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य, कर्मानुसार बदललं, कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य. काही जण म्हणतील की सर इथं तुम्ही आम्हाला सांगितले कर्मणी प्रयोगामध्ये, कर्मणी प्रयोगामध्ये आलेलं जे काही कर्म असतं नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतं. संकरमध्ये म्हणजे जो संमिश्र किंवा मिश्र प्रयोग आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कर्म इतर विभक्तीमध्ये येऊ शकतं. ओके. त्यानंतर हेच उदाहरण आता तुम्हाला भावे प्रयोगामध्ये कसं त्या ठिकाणी त्याची मांडणी करता येणार आहे. आईने मुलाला म्हणा किंवा मुलीला म्हणा, काही अडचण नाही, मुलीला. आता याचं भावे प्रयोगामध्ये रूपांतरण करूया आपण. मुंबईस धाडले. समजलं का. आता इथं भावे प्रयोगाची वैशिष्ट्य काय आहे? भावे प्रयोगाची वैशिष्ट्य आहे की वाक्यामध्ये आलेला कर्ता, ओके, त्यानंतर वाक्यामध्ये आलेलं जे काही कर्म असतं या दोघांना तिथे काय जुडलेली असतात? प्रत्यय जुडलेली असतात. आणि वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं ते क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी, बरोबर, एक वचनी त्या ठिकाणी असतं. म्हणजे तिघ प्रयोगाची वैशिष्ट्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे आलेलं हे दुसरं उदाहरण कसलं आहे तर भावे प्रयोगाचं आहे. म्हणजे इथं वाक्य एकच आहे पण एकाच वाक्यामध्ये दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून मित्रांनो याला म्हटलं जातं कर्म भाव संकर. ओके, याला काय म्हटलं जातं? कर्म भाव संकर. आता बघा दुसरं उदाहरण आहे. आईने मुलाला निजविला. अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी आलेलं आहे. आईने मुलाला निजविला, बरोबर. आता इथं त्या ठिकाणी मुलाला वाक्यातलं एक कर्म आलेलं आहे, त्याच्यानंतर आईने म्हटल्यानंतर वाक्यातील कर्ता आहे, बरोबर. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण सर्वात पहिल्यांदा कर्मानुसार क्रियापद बदलूया. आईने मुलालाच्या ऐवजी मुलीला घेऊया. आईने मुलीला निजविली. अशा प्रकारे क्रियापद त्या ठिकाणी आलेलं आहे. आईने मुलीला निजविली म्हणजे मुलाला म्हटल्यानंतर निजविला येत होतं, आता मुलीला म्हटल्यानंतर निजविली आलेलं आहे. म्हणजे इथं क्रियापद काय झालं? बदललं. कशानुसार बदललं? कर्मानुसार बदललं. म्हणजे इथं कोणत्या प्रयोगाची वैशिष्ट्य आली? कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य आली. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी बघूया. भावे प्रयोगामध्ये या उदाहरणाचं रूपांतरण करूया. कशा पद्धतीने की आईने वाक्यामध्ये आलेला कर्ता, कर्त्याला प्रत्यय, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुलाला म्हटल्यानंतर वाक्यामध्ये आलेला कर्म, कर्माला प्रत्यय आणि निजविले अशा प्रकारे क्रियापद केलं. यामध्ये आलेलं क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतं. भावे प्रयोगाला बऱ्याचदा प्रश्न विचारलाय, संपूर्ण वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट झाली. हा प्रयोग म्हणजे कोणता? अगदी सोप्या भाषेत कर्म भाव संकर. ओके, मला नाही वाटत का आता प्रश्न तुमचा चुकणार. तुम्हाला जर खरंच लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर अशाच अपडेट स्वरूपाचं व्याकरण तुम्हाला शिकायचं असेल तर आजच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, अतिशय माफक फ्रीमध्ये. आता बघा तिसरा प्रयोगाचा प्रकार आहे तो म्हणजे कर्तृभाव संकर. कोणता आहे? कर्तृभाव संकर प्रयोग. ज्या प्रयोगाच्या प्रकारात एक कर्तरी प्रयोग मित्रांनो, ओके, आणि एक कोणता? भावे प्रयोग. अजिबात कन्फ्युजन करायची नाही. समजलं का? मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतोय. एकदा नाही 3 वेळेस लेक्चर बघा, पण मला वाटतं एकदा बघितल्यानंतर तुम्हाला या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, बरोबर. अशा दोन्ही प्रयोगाची वैशिष्ट्ये एकत्र आलेली असतात तेव्हा त्यास काय म्हणतात? तर तेव्हा त्यास कर्तृभाव संकर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, वैशिष्ट्य काय बघा. वाक्यामध्ये आलेला कर्ता, त्याच्यामध्ये वाक्य सुरुवात असते द्वितीय पुरुषी, त्याच्यानंतर वाक्यामध्ये आलेला कर्म, त्या ठिकाणी कर्माला प्रत्यय असते आणि भूतकाळ हे क्रियापद जे असतं ते भूतकाळी असतं. आता इकडे बघा, तू तिला वाचविलेस, बरोबर, तू तिला वाचविलेस अशा प्रकारची रचना. आता कन्फ्युजन अजिबात करायची नाही.
बरोबर. आता कर्तृकर्म संकरमध्ये सुद्धा वाक्याची सुरुवात द्वितीय पुरुषीने होती, इकडे सुद्धा वाक्याची सुरुवात द्वितीय पुरुषीने. मग दोघांमध्ये फरक काय? इकडे कर्माला प्रत्यय असतं, तिकडे कर्माला प्रत्यय नसतं. लक्षात ठेवायचं. समजलं का? त्याच्यानंतर कर्मभावमध्ये काय असतं? वाक्याच्या सुरुवातीला तृतीय पुरुषी वाक्यामध्ये करता आलेला असतो. एकदम साध्या सोप्या सरळ गोष्टी आहे, पण कन्सेप्ट क्लिअर करा, पाठांतर करू नका. कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असली पाहिजे. आता बघा, तू तिला वाचविलेस. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही एकदा कर्त्यानुसार क्रियापद बदलवा. बरोबर. तुम्ही तिला वाचविलेस असं त्या ठिकाणी म्हणू शकत नाही आपण. तुम्ही तिला वाचविले, फक्त वाक्यामध्ये क्रियापदाला लागलेला जो काही स आहे तो निघून जाणार. किंवा त्या ठिकाणी आपण असं म्हणूया, ती तिला वाचविते. फक्त कर्त्यानुसार क्रियापद आपल्याला बदलवायचं आहे. लगेच क्रियापद बदललं. किंवा तुम्ही तिला वाचविले, म्हणजे इथं क्रियापदाला लागलेला जो काही स होता तो स काय झाला तर निघून गेला. अशा पद्धतीने बदल होताना दिसतो आपल्याला. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा एक आहे की इकडं एक वचनी द्वितीय पुरुषी करता होता, इकडे येताना तो अनेक वचनी झाला. बरोबर. प्रयोगाची वैशिष्ट्ये सर्वच्या सर्व तिथं लागू पडतायत. दुसरी महत्वाची गोष्ट, आता बघा, भावे प्रयोगाची वैशिष्ट्य त्या दिलेल्या उदाहरणामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. कशा पद्धतीने? तू तिला वाचविलेस, या उदाहरणाची रचना आपण भावे प्रयोगामध्ये करूया. इकडं त्या ठिकाणी दोघांमध्ये जो बदल झाला तर तो कर्त्यानुसार झाला, म्हणजे कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट बघा की आता या ठिकाणी भावे प्रयोगामध्ये रूपांतरण करूया. त्यांनी तिला वाचविले, म्हणजे वाक्यामध्ये आलेला कर्ता, वाक्यामध्ये आलेला कर्म दोघांना प्रत्यय आहे. मग वाक्यामध्ये आलेला कर्ता कर्माला प्रत्यय आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, क्रियापद जे काही आलेलं आहे तर क्रियापद तरी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आहे, म्हणजे भावे प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट झाली आहे. ही रचना आलेली आहे तुमची कोणती तर भावे प्रयोगाची. म्हणजे दोघांनुसार क्रियापद बदलला म्हणजे कर्तृभाव संकर ही रचना त्यामध्ये समाविष्ट झाली. पुढे या. आता बघा, तू त्याला न्यायचे होतेस, अशा पद्धतीचं उदाहरण त्या ठिकाणी आलेलं आहे. ओके. तर आता इथं तूच्या ऐवजी तुम्ही घ्या. क्रियापदाला जोडलेला जो काही स आहे तो निघून जाणार. तू त्याला न्यायचे होते. ओके. आता आपण बोलताना तुम्ही त्याला न्यायचे होते, बरं का? समजलं? असं आपण त्या ठिकाणी बोलत असतो. क्रियापदाला जोडलेला जो काही स आहे तो निघून जातो. का? कर्त्याचं अनेक वचन केल्यानंतर. म्हणजे अशा पद्धतीने ती त्याला न्यायचे होते. आता वाक्याची जी काही रचना आहे ती योग्य पद्धतीने येत नाही. बरोबर. म्हणजे इथं कर्त्याचं तुम्ही अनेक वचन केलं ना, लगेच क्रियापदाचं काय निघून जाते तर क्रियापदाचा स जो काही जोडलेला असतो तो निघून जातो. आता हेच उदाहरण जर आपण त्या ठिकाणी भावे प्रयोगाची रचना केली, त्यांनी त्याला न्यायचे होते. आता आपण कशा पद्धतीने हे बदल करण्याचा प्रयत्न केला तर क्रियापदामध्ये बदल होणार नाही. त्यांनी त्याला न्यायचे होते. बरोबर. तिने त्याला न्यायचे होते. क्रियापदामध्ये कशानुसारही बदल होत नाही. त्यांनी तिला न्यायचे होते. तुम्ही कर्त्यामध्ये बदल करा, तुम्ही कर्मामध्ये बदल करा, बदल होत नाही. ती वैशिष्ट्ये येतात भावे प्रयोगाची. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. हे दुसरं उदाहरण होतं. एकदा कर्त्यानुसार क्रियापद बदलते आहे. ओके. आणि एकदा भावे प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तिसरं उदाहरण या ठिकाणी मी घेतलंय. याच स्वरूपाचं तिसरं उदाहरण आहे, तू इथेच बसायचे होतेस. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात की जेव्हा कर्तृभाव संकट ज्या येतात ना, तर काही ठिकाणी सकर्मक म्हणजे सकर्मक भावे प्रयोग आणि काही ठिकाणी अकर्मक भावे प्रयोग अशा दोन्ही पद्धतीने रचना त्या ठिकाणी आलेली असते. एका ठिकाणी कर्म आलेलं असतं, एका ठिकाणी कर्म नसतं. म्हणजे सकर्मक अकर्मक अशा दोन्ही पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. तू इथेच बसायचे होतेस, बरं का? अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली आहे. तुझ्याऐवजी तुम्ही घ्या. तुम्ही इथेच बसायचे होते. म्हणजे इथं मी काय केलं, कर्त्याचं अनेक वचन केलं. क्रियापदाला जोडलेला जो काही स होता तो निघून गेला. म्हणजे क्रियापदामध्ये कशानुसार बदल झाला तर क्रियापदामध्ये कर्त्यानुसार बदल झाला. दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपण काय करूया की त्या ठिकाणी भावे प्रयोगामध्ये त्याचं रूपांतर करूया. त्यांनी इथेच बसायचे होते. म्हणजे इथे त्या ठिकाणी तुम्ही आता कशानुसारही बदल करून बघा. आता ह्याच्यामध्ये कर्म नाही. म्हणजे तुम्हाला मी जे सांगतो आहे ही रचना अकर्मकची आहे. आता ही जी आलेली आहे बाकीची उदाहरणं ही सकर्मकची होते.
हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. हे दोन्ही प्रकार आपण समजून घेतलं पाहिजे, बरोबर. की जर तुम्हाला प्रश्न आता उद्या दिवशी आयोगाने विचारला की कर्तृ भाव संकरचे प्रकार किती पडतात, दोन प्रकार पडतात, एक आकर्मक आणि एक सकर्मक. ओके, त्याची रचना अशा पद्धतीची, मग त्या दोघांमध्ये बदल होतात का सर? तर यस, होतात बदल. मी तुम्हाला दाखवलं, सांगितलं, बरोबर ना. अशा पद्धतीने कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेत. हा तिसरा प्रकार होता. आणि चौथा प्रकार अगदी सोपा प्रकार, तो म्हणजे कोणता बघा, की वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग आणि त्याच्यानंतर भावे प्रयोग, अशा पद्धतीने तिघ प्रयोगाची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे एकदा कर्त्यानुसार बदलतं, एकदा कर्मानुसार बदलतं आणि एकदा क्रियापद बदलतच नाही, अशी तिघ प्रयोगाची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याला म्हणतात कर्तृ कर्म भाव संकर, असे चौघ प्रकार या ठिकाणी उत्कृष्टपणे समजून घ्या. वैशिष्ट्य बघा, कर्ता जो काही असतो द्वितीय पुरुषी असतो, बरोबर. त्यानंतर कर्माला प्रत्यय नेहमी त्या ठिकाणी आलेलं असतं आणि भूतकाळी व कर्मानुसार बदलणार क्रियापद त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला लागतं. बघा, तू सशाला पकडलेस, बरोबर. तुच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या प्रकारचा कर्ता घेऊ शकता, ती सशाला पकडते असं तुम्ही म्हणू शकतात. किंवा नेहमीप्रमाणे तुच्या ऐवजी आपण त्याचं अनेक वचन करून तुम्ही सशाला पकडले. ओके, अशा पद्धतीने वाक्यामध्ये कर्त्यानुसार बदल झाला म्हणजे ही कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये झाली, बरोबर. कायची वैशिष्ट्ये आली? कर्तरी प्रयोगाची, बरोबर. त्यानंतर पुढे त्याने, आता इकडं जर आपण लक्षात घेतलं, इकडं त्याने वाघीण पकडली. सर वाघीण डायरेक्ट उदाहरण आहे ते, बरोबर. त्याने वाघीण पकडली, इकडे ससा होता, तो ससा, इकडे ती वाघीण झाला. कर्मानुसार क्रियापद बदललं. कशानुसार बदललं? कर्मानुसार. कर्त्याला प्रत्ययाला कर्मानुसार क्रियापद बदललं, बरोबर. त्यांनी, किंवा आपण असं म्हणूया, त्याने वाघिणीला किंवा सशाला पकडले. म्हणजे अशा प्रकारे कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी. म्हणजे या आलेलं तिसरं उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आलं? भावे प्रयोगाचं आलं. अशा पद्धतीने शांततेने तिघं कन्सेप्ट क्लिअर केल्या मी तुमच्या. त्यानंतर पुढे बघा, आता तू तिला बाजारात नेलीस. आता इथं संपूर्ण वैशिष्ट्य समाविष्ट आहे. वाक्याची सुरुवात द्वितीय पुरुषी आहे, कर्माला प्रत्यय आहे तिला, त्याच्यानंतर क्रियापद भूतकाळी किंवा त्या ठिकाणी कर्मानुसार बदलणारा आहे, बरोबर. कर्त्यानुसार, कर्मानुसार तिघ प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. बघा, आता तुच्या ऐवजी तुम्ही घ्या किंवा दुसरा कर्ता घेऊनही तुम्ही क्रियापद बदलू शकतात. तुम्ही तिला बाजारात नेली, बरोबर. आपण असं नाही म्हणत तुम्ही तिला बाजारात नेलीस, असं नाही म्हणत, तर तुम्ही तिला बाजारात नेली, बरोबर ना. म्हणजे इकडं त्या ठिकाणी कर्ता अनेक वचन केल्यानंतर क्रियापद बदललं. त्याच्यानंतर इतर प्रयोगाची वैशिष्ट्ये आली, कर्तरी प्रयोगाची कर्त्यानुसार बदलली. म्हणून दुसरा महत्वाची गोष्ट, आता या ठिकाणी आपण काय करूया, की त्याने त्याला, तिलाच्या ऐवजी त्याला घेतलं, कर्मामध्ये त्या ठिकाणी काय केला? बदल केला. त्याने त्याला बाजारात नेला. म्हणजे इथं कर्मानुसार त्या ठिकाणी काय झाला? बदल. म्हणजे कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये, बरोबर. सोपा आहे हा प्रकार अगदी. आता फक्त कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर झाली पाहिजे, म्हणजे परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर आपल्याला येतं. त्यानंतर आता त्यांनी, आता इथं त्या ठिकाणी वाक्यामध्ये रचना जी काही आलेली असते, बरोबर. वाक्यामध्ये आलेली जी काही रचना असते, बरोबर. तर इथं आपण जर लक्षात घेतलं तर इथं तुम्ही वाघिणीला म्हणू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. कर्मानुसार क्रियापद बदलतं, किंवा आपण कर्म जे काही आहे ते कर्म आपण प्रथम विभक्तीमध्ये घेऊ शकतो आपल्याला समजावं म्हणून, ओके. पण जर ते इतर विभक्तीमध्ये राहिलं तर काही फरक पडत नाही. पण मी कर्म जे काही आहे ते प्रथमामध्ये घेतो. का माहिती आहे का? कारण की तिथं कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसली पाहिजे, बरोबर. म्हणजे त्याने, बरोबर, त्याने किंवा ती, म्हणजे त्याने तिला असं आपण म्हणू शकतो. बाजारात, काही अडचण नाही. त्याने त्याला बाजारात नेला. म्हणजे इथं फक्त महत्त्वाची गोष्ट काय आहे, की ज्या पद्धती कर्म भाव संकर अशा प्रकारची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट होतात ना,
तर त्या स्वरूपाचं हे उदाहरण आलेलं आहे. कर्माला इकडं प्रत्येक काही वेळेस जोडून येऊ शकतं, काही वेळेस जोडून येऊ शकत नाही. ओके. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आता त्या ठिकाणी आपण ही उदाहरण अशा पद्धतीने घेऊ शकतो. त्याने त्याला बरोबर ना किंवा तिला बाजारात नेले. आता बघा अशा पद्धतीने जेव्हा क्रियापद येतं, जेव्हा वाक्यामध्ये तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी क्रियापद येतं का नाही, तेव्हा त्याच्यामध्ये बदल होत नाही. अशा पद्धतीने आता काही जणांच्या मनामध्ये शंका आली असेल की सर इकडे कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय भावी प्रयोगाचं उदाहरण ते यायला पाहिजे होतं, पण नाही मित्रांनो, इथं आलेलं जे काही क्रियापद आहे ते क्रियापद भूतकाळी आहे, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याची रचना तिथं होऊ शकत नाही. जसं कर्मभाव संकरमध्ये आपण बघितलं त्या स्वरूपाचं उदाहरण इथं सुद्धा त्या ठिकाणी रचना आलेली आहे. इकडे त्याचा बदल होऊन गेला, बरोबर, इकडे त्याचा बदल होऊन गेला, पण इकडे त्या ठिकाणी बदल होताना आपल्याला दिसत नाही. वाक्यातील कर्त्याला सुद्धा प्रत्यय येतं, कर्माला सुद्धा प्रत्यय येतं आणि मग त्या ठिकाणी क्रियापद कर्मानुसार बदलतं. अशा प्रकारची रचना आहे, अशा पद्धतीचा कन्सेप्ट आहे. म्हणून याला संकीर्ण प्रयोग म्हटलं आहे ना, की इकडं इतर प्रयोगाची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट होतात ना, वाक्य असं फिरवलेलं असतं. ओके. अशा पद्धतीने दुसरं उदाहरण होतं. तिसरं उदाहरण सुद्धा त्या ठिकाणी आलंय. तुम्ही रडणाऱ्या मुलाला जवळ घेतलेत, बरोबर, म्हणजे तू रडणाऱ्या मुलाला जवळ घेतले, अशा पद्धतीने तुम्ही बदल करू शकतात. तू रडणाऱ्या मुलाला जवळ घेतले. ओके. इथं क्रियापदाला जोडलेला त होता, तो गेला निघून, बरोबर. आता तूच्या ऐवजी त्याने रडणाऱ्या मुलाच्या ऐवजी मुलीला घेऊया, मुलीला जवळ घेतले. इकडं त्या ठिकाणी त्याने कर्मानुसार क्रियापद बदललं. त्यानंतर त्यांनी रडणाऱ्या मुलाला म्हणा किंवा मुलीला म्हणा, रडणाऱ्या मुलाला जवळ घेतले. आता तिसरं जे वाक्य आलंय ते भावे प्रयोगानुसार आहे, जे दुसरं आलंय ते कर्मानुसार आहे आणि जे पहिलं आलंय ते कर्त्यानुसार आहे. ओके. आता ह्यांच्यामध्ये बदल होताना आपल्याला अजिबात दिसणार नाही. हा होता तुमचा कर्तृ कर्म भाव संकर. चौघ प्रकार जे सांगितले ते अगदी सोप्या भाषेतून तुमच्या समोर मांडलेत मित्रांनो. मी अपेक्षा करतो तुम्हाला हे सर्व कसे समजले असतील. जर काही अडचण असेल तर प्लीज मला त्या ठिकाणी संपर्क करा. इथे मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.